नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनल भटके कोकणीमध्ये. कसे आहात सगळे? फिरताय ना? फिरायलाच पाहिजे. आज आम्ही घेऊन आलो आहोत एक नवीन ब्लॉग तुमच्यासाठी. मुंबईच्या जवळच आता सुट्ट्या सुरू झालेल्या आहेत आणि मुंबईच्या जवळपास जाण्यासाठी किंवा सुट्ट्या अनुभवण्यासाठी काही जागा शोधत असाल तर एक नवीन जागा मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे. आणि ही जागा अगदी 2.5 तासाच्या अंतरावर आहे मुंबई पासून. ही जागा आहे डहाणू मध्ये. आम्ही आलो आहोत मृदा फार्म स्टे मध्ये. तर इथे बऱ्याचशा ऍक्टिव्हिटीज आहेत आपला छंद जोपासण्यासाठी. कोणाला पेंटिंगची आवड आहे, कोणाला चित्रकलेची आवड आहे, कुंभारकामाची आवड असेल तर ते देखील इथे आहे. आणि बरेचसे गेम्स आहेत आणि ज्यांना वाचनाची आवड आहे त्यांच्यासाठी बरीचशी पुस्तकं आहेत. अशा बऱ्याच ऍक्टिव्हिटीज इथे आहेत. तर इथे काय काय ऍक्टिव्हिटीज आहेत आणि इथला परिसर कसा आहे, जेवणाची चंगळ कशी आहे, ही सगळी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर माझ्यासोबत. हा फार्म स्टे डहाणू गावात आहे. मुंबईहून गाडीने इथे पोहोचण्यास 2.5 तास लागतात आणि जवळचे रेल्वे स्टेशन डहाणू आहे. या फार्मचा गुगल मॅप आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे. चेक इन करून आत गेलो. इथला परिसर झाडांनी व्यापलेला होता. इथे 2 प्रकारचे कॉटेजेस आहेत, पॉड स्टे आणि हट स्टे. कॉटेजेसना त्यांनी निसर्गाशी निगडीत अशी नावे दिली आहेत. आमच्या पॉड स्टेचं नाव होतं भूमी. इथे जेवणामध्ये कोकणी पदार्थांच्या मेजवानीचा आस्वाद घेऊ शकतो. दुपारचं जेवण उरकून निघालो इथल्या ॲक्टिव्हिटीजची मज्जा अनुभवायला. हॅलो मित्रांनो, तर आज आम्ही जिथे आलो आहोत ह्या फार्म स्टेमध्ये भरपूर धमाल मजा आहे. म्हणजे आमच्या लहानपणीचे भरपूर खेळ आहेत, जसं की विटी दांडू आहे, भोवरा आहे, मग लगोरी आम्ही तरी लगोरी म्हणायचं, लगोरी आहे, गोट्या, आणि भरपूर मजा येणार आहे. तर मी तुम्हाला दाखवते. आणि मला माहिती आहे की जे पण म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी बघून ना आपल्या लहानपणीच्या आठवणी सगळ्या जाग्या होणार आहेत. तर चला आमच्यासोबत ती धमाल मजा पुन्हा अनुभवायला. आता आम्ही भवरा खेळणार आहोत. हे तर मी खूपच लहान, म्हणजे मला असं वाटतं 4थी-5वीत असताना खेळली असेल. त्यानंतर आता ट्राय करूया, जमतंय का. असंच करता ना? चुकत असेल तर सांगा कमेंट्स मध्ये नक्की. बघा 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 बघा. प्लेन पाहिजे. आधी लहानपणी असं हातावर पण फिरवायचे. आता तो घेतो ना हातावर. माझ्याकडे आहे ना, ते ह्याला धार आहे एवढी लांब आहे. अच्छा, एवढं लांब आहे त्याच्यामुळे ते बरोबर करतात.
हे आणलं एक तर बरोबर. आमचे तर फिरले नाहीत आता अजून बघूया त्यांचे फिरतील. खेळ खेळून झाल्यावर कलाकट्ट्यावर गेलो. हॅलो मित्रांनो, आता आपण यांच्या आर्ट सेक्शनमध्ये आलो आहोत आणि इथे बऱ्याचशा ॲक्टिव्हिटीज आपण करू शकतो. म्हणजे इथे पॉटरी आहे आणि आर्टमध्ये पण वेगवेगळे फॉर्म्स आहेत जे आपण करू शकतो. मला तितकी माहिती नाही आहे, पण आपल्यासोबत डेझी आहे, ती एक आर्टिस्ट आहे आणि ती आपल्याला सांगणार आहे की इथे काय काय ॲक्टिव्हिटीज आपण करू शकतो. सो इथे बेसिकली तुम्हाला मधुबनमध्ये पिचवाई, वारली पेंटिंग, देन ब्लॉक प्रिंटिंग आपल्याकडे आहे, बोन पेंटिंग आहे आणि निप्पन आहे. ते तुम्हाला इथे करायचं आहे बसून आणि मी तुम्हाला त्याचं दाखवेन कशा पद्धतीने करायचं आहे बेसिक टू एंडपर्यंत अशा पद्धतीने. तर मी पण आता काहीतरी ट्राय करणार आहे तिच्या मदतीने. ऑब्व्हियसली मी तर आर्टिस्ट नाही आहे, मला तितकं काही येत नाही, पण हां ती मला नक्कीच मदत करेल. चल तर आपण स्टार्ट करूया. आम्ही पण आता थोडंसं आर्ट ट्राय करणार आहोत, पण ही डेझी खरंच आर्टिस्ट आहे. हे बघा, इथे जे पेंटिंग केलेलं आहे ते सुंदर, ते पण तिनेच केलेलं आहे. ते मी तुम्हाला दाखवते थोडं कसं आहे. खूप छान कलर्स. मला तर वाटत नाही मी काही करू शकेल, पण हे बघा खूप सुंदर आहे. इथे बघा, हे मध्ये पण तिने जे आर्ट केलं आहे खूप छान डिझाईन आहे. आहे ना भारी. तर इथे येऊन तुम्ही तुमच्यातला आर्टिस्ट पण बाहेर काढू शकता. जे तुमचे काही हॉबीज असतील, ज्यात आपल्या गेले असतील, तुम्हाला परत असं वाटत असेल की थोडंफार आपल्या हॉबीज जोपासल्या पाहिजेत, तर इथे येऊन तुम्ही ती मजासुद्धा घेऊ शकता. तर पेपर टाकल्याने ना म्हणजे तुमची मागची बाजू खराब नको व्हायला, Normal त्यासाठी होते time तुम्हाला ला. पेपर टाकावा लागतो. ओके. मधुबनी आपण आता करणार. ठीक. मधुबनीचा एक पिकअप मी काढून देतो तुम्हाला. आम्ही आता तिथे कलाकट्टामधून आलो आहोत आणि इथे सगळं म्हणजे या झोनचं जे नाव आहे ना, याचं नाव आहे पुस्तकी क्रीडा. इथे त्यांनी बऱ्याचशा भाषेंमधली बरीचशी पुस्तकं ठेवली. म्हणजे ज्यांना वाचनाची आवड असेल ते ती मजा घेऊ शकतात, किंवा काही बोर्ड गेम्स खेळायचे असेल तर बोर्ड गेमचे पण भरपूर पर्याय आहेत. इथे बरीचशी पुस्तकं आहेत, तुम्ही बघू शकता. आणि बोर्ड गेम पण बरेचसे आहेत.
कलाकट्ट्यावर या दोघी चिमुकल्या आपल्या नाजूक हातांनी सुंदर मातीची भांडी बनवत होत्या. त्यांना पाहून मीही प्रयत्न केला मडके बनवण्याचा. हा तुमचा डोमकेक झाला इथे. आणि त्यानंतर म्हणजे व्यवस्थित लावायचं, नाहीतर मस्त पैकी आपल्या डोक्यावर किंवा कुठे लागू शकतो. किंवा तो फुटबॉल सारखं उडून दुसरीकडे सुद्धा जाऊ शकतो. अशा पद्धतीने ते डोमकेक करायचं, जेणेकरून ते वर आणताना प्रॉब्लेम नाही होणार. ठीक आहे. आता पाणी लावायचं का हाताला? हो तुम्ही आपला हो हे तुम्हाला ग्रिप साठी आधी मी क्रिएट करून देते. ऑन करू येस. आणि काय करायचं आधी सांग पडलं. मध्ये मध्ये पाणी टाकत जायचं, त्याला शेप द्यायचं. वरती करायचं असेल तर ही प्रोसेस आहे. अशा पद्धतीने वर आणायचं त्याला, किंवा सेकंड अशा पद्धतीने आणू शकतात. नाहीतर डायरेक्ट असं पकडायचं आणि असं वर आरामात तिथपर्यंत मी पोचेन काय माहिती नाही. मी काय आता असं करू? हो. पाणी टाकू का अजून? थोडंसं घ्या आणि खूप जास्त एजला नका जाऊ, नाहीतर ते शेप बिघडून जाईल तुमचा आणि क्रॅक येईल. एवढं आता काय करू? इनफ. आता बाहेरून शेप असं हा असं खालून वर जाईल. असं वर करायचं का? हा हे असं करायचं. असं? येस. तसं करू? हो. पाणी तू थोडंसं टाक. इतकं मल्टीटास्किंग मला जमत नाहीये. काय बनणार आहे माहिती नाही मला. एजला खूप जास्त स्टॉप करावं लागेल का? हा फायनली जमलंय. छान आहे ना? खालून बंद करा. आता मी सांगते. फायनली माझं पॉट तयार झालं आहे. हा माझा दुसरा प्रयत्न होता. एकदा मी वेंगुर्ल्याला केलं होतं आणि आज हे पहिल्यांदा करते. तर हा थोडा तरी शेप झालाय. तो तर एवढूसा छोटं कप झाला होता. मग आम्ही गेलो इथले पाळलेले प्राणी बघायला. तिथे गाई म्हशी होत्या, बदके होती आणि ससे देखील होते. सगळ्या ऍक्टिव्हिटीज करून झाल्यावर स्विमिंग पूलमध्ये गार पाण्यामध्ये जरा निवांत वेळ घालवला. नो प्रॉब्लेम. हायटी मध्ये चहा कॉफी आहे आणि गरमागरम भजी आहे. कांदा भजी. रात्री इथला परिसर दिव्यांनी खूप छान सजवला होता.
इथले गेस्ट चक्क रात्री उशिरापर्यंत बसून चित्र पूर्ण करत होते. रात्री गरमागरम कोंबडी वड्यांवर ताव मारला आणि झोपी गेलो. हॅलो मित्रांनो, आता आमची चेकआउटची वेळ झाली आहे आणि ही बॅग काल आम्ही त्या कलाकट्टामध्ये जे पेंटिंग केलं होतं ह्या बॅगवर, ती बॅग आपल्याला घेऊन जाते. ते आपण आपलं आर्ट जे काही आहे ते करू शकतो आणि म्हणजे बरेचसे प्रकार आहेत त्याच्यामध्ये. जसं तुम्हाला मगाशी मी दाखवलं होतं, म्हणजे बॉटल पेंटिंग आहे आणि वेगवेगळे प्रकार आहेत. तर जे काही आर्ट तुम्ही कराल ते तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता. छान आहे ना. आणि आम्ही ते मडकं सुद्धा बनवलं होतं छोटंसं पॉटरीमध्ये, ते सुद्धा आम्ही घरी घेऊन जाऊ शकतो. मग ते पण नेऊन आम्ही पेंट वगैरे करू शकता. आपली कलाकृती आपण घेऊन जाऊ शकतो घरी. या जागेबद्दल जर सांगायचं झालं तर जागा खरंच खूप छान आहे. म्हणजे एकदम शेडी प्लेस आहे, झाडं भरपूर आहेत. त्यामुळे जर उन्हाळ्याच्या सुट्टीत जरी यायचं झालं तरी इथे येऊन मजा करू शकता, कारण सावली आहे सगळीकडे, उन्हाचा त्रास होत नाहीये. पुन्हा इथे ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत, अगदी मला तर खूप लहानपणीची आठवण आली. म्हणजे भोवरा तर मी अगदी शाळेत असताना 3री-4थीत असताना मी खेळायचे. पेंट ब्रश मी हातात घेतला. शाळेनंतर काय पेंटिंग मी काल केली. आणि बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत, छोट्या छोट्या गोष्टी, जसं की विटी दांडू होता, मग गोट्या होत्या. म्हणजे आपल्या लहानपणी आपण जी काही धम्माल मजा करायचो ना, ती सगळी इथे येऊन अनुभवायला मिळते. आणि आपण आपल्या नातेवाईकांसोबत, आपल्या लोकांसोबत आपण कनेक्ट होऊ शकतो आणि खूप छान वेळ इथे घालवू शकतो. इथली सर्व्हिस सुद्धा छान आहे, जेवण पण खूप सुंदर आहे. म्हणजे कोकणी पद्धतीचं जेवण ते खास करून इथे सर्व करतात, तर ते सुद्धा छान आहे. त्याची पण चंगळ तुम्ही इथे अनुभवू शकता. लहान मुलांना जर घेऊन उन्हाळ्याच्या सुट्टीत तुम्हाला यायचं असेल तर ही खरंच एक उत्तम जागा आहे, कारण मुलांना ज्या ज्या गोष्टी आवडतील त्या सगळ्या इथे आहेत आणि मुलांपासून मोठ्यांना पण आवडणाऱ्या सगळ्या गोष्टी आहेत. तर ही जागा तुम्ही नक्की एक्सप्लोर करा. इथे आला तर जवळपास समजा तुम्हाला काही फिरायचं असेल तर जवळच 10 किलोमीटरच्या अंतरावर बीच सुद्धा आहे, तर तिथेही संध्याकाळच्या वेळेत जाऊन फेरफटका मारून येऊ शकता. पण या जागेमध्ये जेवढ्या ऍक्टिव्हिटीज आहेत की मला वाटत नाही की बाहेर जाऊन अगदी फिरायची गरज पडेल. इथे येऊन तुम्ही मज्जा अनुभवू शकता. तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज याला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया आता पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत फिरत राहा आणि मजा करा, कारण भटकंतीतच तर खरी मजा आहे. बाय.